जय भीम. आमचे हे मित्र सतीश दळवी वादळ न्यूज चॅनेल चालवतात. अतिशय सुंदर त्यांचं चॅनल आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, वादळ न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने घरोघरी पहा. टी व्ही पाहू नका, सिरियल पाहू नका. पाहायचं असेल तर फुलेशाह आंबेडकर विचारधारा जर पाहायची असेल तर या चॅनलला पहा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मुक्ता, हे मुक्ता, हे लेकरा. लहुजी साळवे यांचं आगमन झालेलं आहे. मुक्ता, जिवंत लहुजी साळवे. अरे माझी मुक्ता आली का इकडं? महात्मा ज्योतिबा फुलेंचा. आमच्या मुक्ताला कोणी लहुजी वस्ताद साळवे यांचा. आमच्या मुक्ताला कोणी पाहिलं का? इथं ती खेळत होतो. आली शाळेत आली पुढे. अहो ज्योतिरावांच्या शाळेत गेली ना, अजून ती आली नाही, म्हणून आम्ही मुक्ताला शोधतोय. मुक्ता, मी शोधतोय मुक्ताला आणि तुम्ही शोधताय या लवजीला. अरे बाबांनो, माझ्या मुक्ताला पहिल्यांदा शोधा. एकदा का माझी मुक्ता सापडली ना तरच तुम्हाला हा लवजी वस्ताद साळवे सांग. माझ्या काळजाचा तुकडा आहे होती. आता मुक्ताला शोधणारा मी कोण? तर पोरीला शाळेत टाकलं तर ताटात आल्या होत्या, 7 पिढ्या नष्ट होतात, घरातला करता माणूस मरून जातो हे माहीत असताना देखील महारामांची जी ज्योतिरावांनी शाळा टाकली, या ब्राह्मणी व्यवस्थेनं कर्मकांड म्हणून पोरीला शाळेत शिकू दिलं नाही. परंतु हे सगळं माहीत असताना देखील मुक्ताला शाळेत टाकणारा मी सत्य शोधक लहुजी वस्ताद साळवे. त्या माझ्या मुक्ताला मी शोधतोय. हे बघा, आली माझी मुक्ता. भारतातली पहिली दलित स्त्री लेखिका, सत्यशोधक मार्गावर चालणारी, निरागस, प्रेमळ, निस्वार्थी, स्वावलंबी. ते बघा आली माझी मुक्ता. ये माझी मुक्ता आली. हे माझी मुक्ता आली. हे बघा माझी मुक्ता. काय रे मुक्ता, तुला एवढा उशीर का झाला? तशी मुक्ता मला म्हणाली, वस्ताद. तो सभी म्हटलं, हे पोरी, मी तुझा चुलता, तुम्हाला वस्ताद म्हणशील? तशी मला मुक्ता म्हणली, अहो सारं जग तुम्हाला वस्ताद म्हणतंय, मग मी तुला वस्ताद का म्हणले? आणि आता ज्योतिरावांनी मला डिक्शनरी दाखवली, त्यामध्ये लिहिलंय वस्ताद याचा अर्थ जो प्रामाणिक आहे, जो तत्वशील आहे, जो कर्तबगार आहे, तो पंचशिलाचं पालन करतो, त्याला वस्ताद म्हणतात. म्हटलं मुक्ते, तुला शाळेतून यायला उशीर कसा झाला? तशी मुक्ता मला म्हणाली, अहो वस्ताद, भारतातली पहिली शाळा कधी सुरू झाली? 1848. आणि महारामांसाठी जी दुसरी शाळा सुरू केली ती 1851 ला. आणि ही शाळा पुण्याच्या भोकरवाडी राजनवाडीच्या पुढे काढली. आणि त्या शाळेत तर तुम्ही मला टाकलं.
भारतातली पहिली महारामांची शाळा ज्योतिरावांनी काढली. वाचतात आतापर्यंत मनुस्मृतीमध्ये जसं लिहिलं असायचं तसंच वागावं लागत होतं. तिथं कुठली परीक्षा नव्हती, मनुस्मृती म्हणत तशीच परीक्षा. पण ज्योतिरावांनी भारतातली पहिली शालेय परीक्षा घेतली आणि ही परीक्षा बघायला 3000 लोक आले आणि त्या परीक्षेमध्ये मला 100 पैकी 100 मार्क मिळाले. आणि ज्योतिरावांचं हे शैक्षणिक कार्य पाहून मुंबईच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं फॉकलंड साहेबानं पुण्याच्या मेजर कॅन्डीला सांगितलं, सावित्रीबाईंचा ज्योतिरावांचा सत्कार करा. कुठं? विश्रामबाग वाड्यात. तेव्हा मला ज्योतिबा म्हणाले, हा पुरस्कार हा सत्कार मला कोणामुळे? तर तू पहिली शाळेमध्ये आली तेव्हा तू तिथं भाषण कर, निबंध लिहून काढ. आणि ज्योतिराव सावित्री आई माझ्याशी चर्चा करत होती म्हणून मला शाळेतून यायला उशीर झाला. मग मी म्हटलं, मुक्ता तू एवढ्या लोकांसमोर भाषण करणार, मग तू भाषणाचा निबंधाचा विषय काय ठरवला? तशी मुक्ता मला हट्टाने म्हटली, वाचतात तुम्ही सांगा ना निबंधाचा विषय काय पाहिजे. मी म्हटलं तू तुझ्या ज्योतिबाला विचार की. नाही, ज्योतिबा म्हणले भाषण कसं करायचं हे मी तुला सांगल, कसं स्टेजवर उभं राहायचं मी सांगल, पण निबंधाचा विषय तूच तुझा निवडायचा. हवं तर तू वस्तादांची मदत घे, वस्ताद तुला निबंध घ्यायला चांगली मदत करतील. ती म्हटली, असं म्हटले ज्योतिराव माझ्याबद्दल असं म्हटले, अजून काय म्हटले? तशी मुक्ता मला म्हणाली, ज्योतिराव म्हटले वस्ताद अत्यंत प्रामाणिक आहे, वस्ताद अत्यंत ध्येयवादी आहे आणि वस्तादांना कळालंय की इंग्रज आज ना उद्या या देशातून जाणारच आहे, पण जोपर्यंत इंग्रज या देशात आहे तोपर्यंत शिकलं पाहिजे हे वस्तादांनी जाणलं. म्हणूनच त्यांनी मला तुझ्या शाळेत टाकलं, तेव्हा तू वस्तादांची मदत घे. मग मी तिला म्हटलं, तुला जर का निबंध लिहायला लावला तर तू काय लिहिशील? ती म्हटली, मी आताशी 30वीला. मी म्हणाल माझा निबंध माझी आवडती गाय. म्हटलं गाय? ती म्हटली असंच सगळी पोरं लिहितात, पोरी लिहितात, मग तू काय लिहिशील निबंधात? मग ती मला म्हणाली की गायला 2 कान असतात, गायला 2 शिंग असतात, गायला 4 गाय चारा खाते, गाय दूध देते आणि गायीचं गोमूत्र पवित्र असते आणि ते शिंपडलं की माणूस पवित्र होतो. तसं मी म्हटलं त्या मेजर कॅन्डील कळल का? तशी मला मुक्ता म्हणाली, वस्ताद तुम्ही सांगा ना निबंधाचा विषय काय? मग मी तिला म्हटलं, मुक्ता मला सांग, माणूस आयुष्यभर कशासाठी झगडतो? मुक्ता म्हणाली, सुखासाठी. मग मी तिला म्हटलं, आपल्या नशिबात काय? ती म्हटली, दुःख. मग मी म्हटलं, हे दुःख निवारण करायचं नेमकं असेल किंवा या दुःखाचं मूळ कारण काय? तशी मुक्ता मला म्हणाली, अज्ञान. तशी मुक्ता जोरात म्हटली, भय नसतात, मला निबंधाला विषय सापडला. माझा निबंध असेल महारामांगांचं दुःख. तसा मी तिला म्हटलं, अगं महाराजचं काय आणि मांगांचं काय
सगळ्यांचं दुःख एकच आहे, ते म्हणजे आणि जो ज्ञान घेईल तो या अज्ञानातून बाहेर पडल. ज्याला या अज्ञानातून बाहेर पडायचं त्यांनी ज्ञान घेतलं पाहिजे. हा समाधानी बंध असं तसं मुक्ताला म्हटलं, मुक्ता तू विषय बरोबर निवडला. तुझ्या निबंध हा नक्कीच सगळ्या जगाला आदर्शवादी ठरत. आणि 1855 ला नगर मधून जे ज्ञानोदय प्रकाशित होत होत ना, त्या ज्ञानोदय मध्ये हा निबंध प्रसिद्ध केला आणि म्हणून मुक्ताची मग मुक्तानी मला प्रश्न केला. बघा, मुक्ता मला म्हणाली की लाडू खाऊ ब्राह्मण, लाडू खाऊ ब्राह्मण हा लाडू खाणार आणि आम्ही त्यांचं तोंड बघत बसणार, हा कसला धर्म? म्हणजे मुसलमानांना धर्म आहे कुराण. कुराण या धर्मग्रंथावरून ते त्यांच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात सुखी आहेत. इंग्रज लोक बायबलमुळे त्यांच्या मध्ये सुखी कमी अधिक प्रमाणात आहेत आणि ब्राह्मणांना वेद आहेत, ते वेद म्हणण्यात आणि त्या वेदानुसार ते कमी अधिक प्रमाणात सुखी आहेत. मग वाचतात आपला धर्म कुठला? मी मेजर कॅन्डीला सांगणार आहे की आमच्या पण आया बाया 9 महिने 9 दिवस पोराला पोटात ठेवतात आणि सवर्णांच्या बायका पण तसंच करतात. पण त्यांच्या बाळांपणाला सर्व सुख सोयी आहेत. मग आमच्या महारामांगांना उघड्यावर का बाळांपण करावं लागतं? त्यांना बाळांतरून आला तर त्यांच्याकडे कोण दखल घेणार? मी मेजर कॅन्डीला हेही निबंधात सांगणार की दुसरा बाजीराव पेशवा जेव्हा या ठिकाणी आला तेव्हा नवीन इमारती बांधायच्या असतील तर महारामांगांना शेंदूर पाजून त्याच्यावर इमारती बांधल्या जायच्या. मोडक्याचा चेंडू तलवारीचा दांडू करून त्या गुलटेकडीला महारामांगांना मारलं जायचं. मी त्यांना हेही सांगणार आहे, या दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात आम्हाला उद्योग नव्हता, कारण आमच्या सावलीचा देखील त्यांना विटाळ होत होता. आम्हाला घरातून बाहेर पडण्यासाठी मुभा नव्हती. पण हे इंग्रज मायबाप सरकार आलं, त्यांनी आम्हाला उद्योग दिला आणि आमचा रोजी रोटीचा प्रश्न मिटवला. आमच्या लोकांना मारून टाकलं जात असं, पण इंग्रज सरकार आल्यामुळं आमच्या लोकांची संख्या वाढू लागली. मी माझ्या निबंधात हे पण लिहिणार आहे, एखादं लंगडं गाढव असत आणि जर त्या लांगड्या गाढवाला मारलं तर त्याचा मालक तुमची फटफटी करतो. मग आमच्या महारामांगांना शेंदूर पाजून जमिनीत गाडलं जातं. आमचा वाली कोण असं मी माझ्या निबंधात लिहिणार आहे. मुक्ता, हे तू सगळं लिहिणार? ती म्हटली, हा, इंग्रज सरकार आल्यापासून महारामांगांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून मी माझ्या निबंधात विनंती करणार आहे की महारामांगांनो, ज्ञानरूपी औषध घ्या आणि सज्ञान व्हा. आणि ज्ञानरूपी औषध घेऊनही तुम्ही जर का कर्मकांड मांडणार असाल तर तुमच्यासारखं मूर्ख दुसरं कोणीही नाही. अशी ती माझ्या बरोबर 2 दिवस चर्चा करत होती. मग ती मला म्हणाली, बस का आपल्याला धर्म नाही, मग धर्म म्हणजे काय? म्हणून तिला म्हटलं, तुला कोणती फुले आवडतात?
ती म्हटली मला ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेच आवडत. मी म्हटलं नाही ग, फुलं फुलं कोणती आवडतात? ती मला म्हणली मला गुलाबाची फुलं आवडतात. मग मी तिला म्हटलं तुला धर्माचा अर्थ सांगतो. गुलाबाचं झाड कोणीही लावो त्याला सुगंध येणार का नाही? बामणाने लावो नाही तर महारामांगाने लावो, त्या गुलाबाचा मूळ गुणधर्म आहे सुगंध देणं. आणि धर्म म्हणजेच गुलाबाचं झाड कोणीही लावो त्याला हे आम्ही चर्चा करत होतो. आणि अचानक मुक्ताच्या आईनं मुक्ताला हाक मारली, मुक्ते बाई जेवून घे नंतर गप्पा मारत बस. तर अशी आमची मुक्ता गेली जेव्हा. अशी आमची मुक्ता निरागस, प्रेमळ आणि सुविचारी. तिला अभिमान कसला माहितीये? तिला अभिमान एकच, सासवडच्या तिथं पुरंदर किल्ला आहे आणि त्या पुरंदर किल्ल्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या साळवे घराण्याला दिली. आणि आमचं साळवे घराणं ती प्रामाणिकपणे पार पाडतंय. हाच मुक्ताला सर्वात जास्त अभिमान होता. तर माझं नाव लहूजी राघूजी साळवे. नाव काय माझं? लहूचा अर्थ काय वाई? लोखंड. अजून लहूचा अर्थ रक्त. लहूचा अर्थ मग बांगलाच्या रक्ताचा रंग कुठला? माझ्या मांगाच्या रक्ताचा रंग कुठला? मग सगळ्यांचाच रक्तचा रंग लाल आहे. तर यात कुठे जात धर्म आलं? अहो त्या काळात महारामांगांची नावं वनस्पतीत लिहिलं होतं दगड्या धोंड्या पांड्या असावी, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला वारसा म्हणून आमचं नाव लहूजी. माझ्या वडिलांचं नाव राघूजी आणि ही मुक्ता त्यांची मुलगी आहे, त्यांचं नाव शिवजी. म्हणजे माझं नाव आमच्या घरात परंपरा होती. आजोबा पंजोबाचं नाव ठेवायचं आणि आज्या पाज्याचं नाव मला ठेवलं. माझं नाव आज्या पाज्याचं लहूजी म्हणून माझं नाव लहूजी. माझा जन्म 14 नोव्हेंबर 1794. माझ्या आईचं नाव विठाबाई. काय? ज्या अर्थी माझ्या आईचं नाव विठाबाई त्या अर्थी आमच्या आईचे माहेरचे लोक वारकरी संप्रदायाचे. मग ती लहानपणी मला कीर्तनाला घेऊन जात असणार. ती मला तुकोबाचे अभंग ऐकावे लागत असणार. सकाळी मी वाड्यावर होतो. लोक म्हटले गंध का नाही लावला. मी म्हटलं माझ्या आईचं नाव विठाबाई. तिने मला तुकारामाचा अभंग सांगितला. आईचे कैसे झाले बोंधू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या राखड डोळे झाकून राज्याची कळा विषयांचा सोळा तुका म्हणे सांगू किती जडोदयाची संगती. अंगा लावून या राखड डोळे झाकून करती पाप म्हणून मी माझ्या गळ्यात ताईत मी घातला नाही आणि बरोबर. कारण मला माहिती आहे साध्य करिता सायास कारण अभ्यास. तर आमची अशी मुक्ता इतकी चौकस. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार आम्ही पुरंदर किल्ल्याचा सांभाळ केला. पिढ्या एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या साळवे घराण्याला बोलवलं. आम्हाला कळलं ना का बोलवलं. हे आम्ही साळवे घराणं सगळं तिकडं तिथं आलोय. महाराज आले. तसे महाराज आमच्याकडे बघून म्हणाले
की खाल्ल्या मिठाला जागणारी साळवे घराण्याची औलाद आहे. या पुरंदर किल्ल्यासाठी एक वेळ प्राणाची आहुती दिली, पण हा पुरंदर किल्ला कोणाच्या ताब्यात जाऊ दिला नाही. अहो रात्र प्रामाणिकपणे साळवे घराण्यानं पुरंदर सांभाळला. त्यांनी या लोकांना दानपट्टा शिकवला, वाघनखे कशी चालवायची शिकवली, तलवार कशी चालवायची शिकवली आणि दानपट्टा कसा चालवायचा शिकवला. अत्यंत प्रामाणिक साळवे घराणं आहे. त्यामुळे आज मी या साळवे घराण्याला राऊत ही पदवी बहाल करीत आहे. हाच अभिमान आमच्या मुक्ता. पण मग महाराजांचं निधन झालं, संभाजी राजे पण दिले आणि आली पेशवाई. महाराज गेले, पण मी माझं पुरंदर किल्ल्याचं काम विना मोबदला करतच राहिले. असंच मी पुरंदरच्या किल्ल्याच्या भोवती फिरत होतो. अचानक वाघ आला. वाघ माझ्याकडं माझे वडील राग होती साळवी फिरत होते. अचानक माझ्या वडिलांसमोर असा वाघ आला. शिवाजी महाराजांची आज्ञा होती, हिंस्त्र प्राण्याची देखील हत्या करू नका. माझ्या वडिलांच्या हातात तलवार होती, पण माझ्या वडिलांनी समोर आलेला वाघ मारला नाही. माझ्या वडिलांच्या हातात टिपरू होतं, ते टिपरू घेतलं, त्या वाघाला मारलं, त्याच्या नडग्याला लागलं. वाघ अंगावर आला, परत टिपरू मारलं. वाघ लंगडा झाला आणि त्याला बंद केलं आणि त्या वाघाला माझ्या वडिलांनी असा खांद्यावर घेतला. आणि आम्ही पुरंदरच्या पायथ्याला राहत होतो. पेठ त्या गावाचं नाव. असा वाघ घेऊन माझे वडील आले. सगळे आजूबाजूची गावं बघायला आली आणि ही बातमी पुण्यातल्या पेशव्यांना कळाली. पेशव्यांनी माझ्या वडिलांना पुण्याला बोलवलं. मी तो वाघ घेऊन गेलो आणि माझ्या बरोबर माझे वडील पण होते. माझ्या वडिलांना पेशव्यांनी शिकारखान्याचा प्रमुख केलं आणि त्यावेळेस शिकारखाना सारसबागेकडे होता आणि त्या सारसबागेच्या शिकारखान्यात तो वाघ टाकला आणि माझे वडील तिथं शिकारखान्यात कामाला लागले. मला पण पेशव्यांनी तिथं कामाला लावलं रामोशी गेट जवळ. कारण जानाईच्या मळ्यातून चोर लोक येत होते. मग दबदबा कोणाचा असावा तर साळवे घराण्याचा, म्हणून मी रामोशी गेटच्या तिथं देखरेखीला होतो. पण पेशवाईमध्ये अन्याय अत्याचार चालू होता. ही घटना आहे 1817 सालची. ब्रिटिश आले, ते पेशवाईबरोबर युद्ध करणार होते आणि पेशव्यांनी ही जबाबदारी बाळा गोखलेंना दिली. बाळा गोखलेंनी गुपचूपपणे शस्त्र दुरुस्त करण्याचं, शस्त्र तयार करण्याचं काम माझ्या वडिलांकडे दिलं. खडकीला युद्ध सुरू झालं. युद्ध जोरात चालू होतं. माझे वडील त्या इंग्रजांवर चाल करीत होते, पण अचानक बाळा गोखलेच्या घोड्याला गोळी लागली आणि गोखलेंनी पळता पाय काढला. माझे वडील एकटे पडले आणि या ब्रिटिश लोकांनी माझ्या वडिलांवर बेछूट गोळीमार केला. तो माझ्या मनाला इतका लागला की इंग्रजांनी माझ्या वडिलांना मारलं. माझा राग अनावर झाला आणि म्हणून मी 1820 ला गंजपेठेत आखाडा सुरू केला, तालीम सुरू केली आणि त्या तालमीमध्ये मी नवनवीन सैनिक निर्माण केले आणि क्रांतिकारकांचा आखाडा म्हणून तो त्यांना जाऊन लागला. म्हणजे माझ्या आखाड्यात साळी, कोळी, तेली, महार, मान, ब्राह्मण सगळे येत होते. म्हणजे देवळात लोकांना प्रवेश नव्हता,
पण माझ्या आखाड्यात प्रवेश होता या इतिहासाने नोंद घेतली पाहिजे. माझ्या आखाड्यात ज्योतिराव फुले पण येत होते, कारण सखाराम परांजपे, मोरेवार वेकर येत होते. पण नंतर ज्योतिरावांचं अचानक येणं बंद झालं. त्यांना मी कारण विचारलं तर ते म्हटले, सखाराम परांजपे याच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये मी गेलो तर मी खालच्या जातीचा म्हणून मला त्यांनी हाकलून दिलं. आणि तेव्हा मला कळालं की इंग्रज आपले दुश्मन नाही. इंग्रज आज ना उद्या या देशातनं घालवलेच पाहिजे, पण आपलं दुश्मन कोण असेल तर ही वर्ण व्यवस्था. आणि वर्ण व्यवस्था केव्हा जाईल तर स्त्रीला शिकवल्या, कारण तिच्या हाती पाळण्याची नव्हती, ती जगाचा होती. त्यामुळे ज्योतिरावांनी त्यांची सगळी शस्त्र विहिरीमध्ये टाकून दिली, पण व्यायामासाठी येत होते. ज्योतिरावांनी इंग्रज लोक कसे चांगले आहेत हे मला पटवून सांगितलं. म्हणजे लोक म्हणतात ज्योतिराव मारा मांगांच्या वस्तीत फिरत होते. मी म्हटलं का फिरताय? म्हणे शाळा सुरू करायची. मी म्हटलं शाळा कशासाठी? म्हणे मुली संज्ञान झाल्या पाहिजे, आणि संज्ञान करायचे असेल त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे. आपली लोकही सगळी घाबरली होती, कारण त्यांना या व्यवस्थेने सांगितलं होतं की देवाचा कोप होतो. असून देखील मी मुक्ताला ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांचा प्रामाणिकपणा पाहून शाळेत टाकलं. काही साहित्यिक म्हणतात मी मुक्त घातलं. अरे पण वाघाला चेहरे बंद करणाऱ्याची आम्ही अवलाद, आम्ही मुक्ताला पोत्यात कशाला टाकू? वाचत गाचत ढोल ताशा वाजवत गुलाल उधळत मी मुक्ताला खांद्यावर घेतलं आणि ज्योतिरावांच्या शाळेत टाकलं. तेव्हा सगळे लोक म्हणत होते, मुक्ता साळवे आगे बढो. तर अशी आमची मुक्ता सत्य शोधक चळवळीत मी खूप काम केले. म्हणजे ज्योतिरावांनी जो सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली त्यात देखील मी होतो. किंबहुना लोकहितवादी देशमुखांचा प्रसंग म्हणजे दक्षिणा कमिटी होती. दक्षिणा कमिटी म्हणजे पुण्यामध्ये ब्राह्मणांना दक्षिणा वाटायची, आणि ही पेशव्यांपासून सगळी पद्धत चालू होती. आणि इंग्रज आले तरी ही पद्धत चालू होती. हे इंग्रजांना देखील पटलं नाही, कारण त्या दक्षिणेची किंमत 80,000हून 3 लाख झाली होती. आणि भारतातले लोक सगळे ब्राह्मण दक्षिणा घ्यायला येत होते. लोकहितवादी देशमुखांचं त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. याच दक्षिणा कमिटीतले काही पैसे संस्कृत महाविद्यालयासाठी वापरले जात होते. लोकहितवादी म्हणाले संस्कृत ही आपली भाषा नाही, आपली भाषा मराठी आहे, हा फंड मराठी साहित्याला दिला जावा असं त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिलं. आणि हे या पंचांना कळालं, पंचमंडळींना. लोकहितवादी घाबरून गेले. ज्योतिरावांचे जवळचे मित्र भवाळकर हे ज्योतिरावांकडे गेले की सगळ्यांनी लोकहितवाद्यांना शनिवारी वाड्यावर बोलवलंय. आता ते त्याला काय करतील नेम नाही, काय करता येईल तसं भवाळकरांना ज्योतिराव म्हणाले, तुमचा सगळा मोर्चा येताना फुलेवाड्यावरून आणा. सगळे ते मंडळी होते ती सगळी महात्मा फुल्यांच्या वाड्याकडे आली. ज्योतिराव त्यांच्याबरोबर गेले. माझ्या तालमीजवळ सगळे थांबले. ज्योतिरावांना सांगितलं लोकहितवादी देशमुख अडचणीत आहेत, ब्राह्मण लोक त्यांना शिक्षा देणार आहेत. मग मी 100-200 महारामांगाची लोक पैलवानगडी घेतली आणि सगळा जत्था शनिवार वाड्याकडे चालला. 550 महारामांग पुढं, मधी लोकहितवादी माग 550. शनिवार वाड्यावर एवढी सगळी तालमीतली लोक बघून ही पंचमंडळी घाबरली. तरी त्यातल्या एकाने विचारलं
की हे इंग्रजांना पत्र कोणी लिहिलं की या दक्षिणा कमिटीतले पैसे मराठी साहित्याला वापरले जावेत, तसं भवाळकरांनी ज्योतिरावांकडे बघितलं, ज्योतिरावांनी माझ्याकडे बघितलं, मी शेर महारमार पैलवानांकडे बघितलं. हे 5, 50, 100 महार तिथं चोर बैठका काढायला लागले. पंचमंडळी सांगायचं तात्पर्य असं, माझ्यामुळं आणि माझ्या तालमीतल्या लोकांमुळं आणि ज्योतिरावांनी केलेल्या धाडसामुळं दक्षिणा कमिटीतला फंड मराठी साहित्यातल्या नवनिर्मित करायच्या पुस्तकांना वापरण्यात आला. तर माझी राजकीय क्रांती आज तितकीशी गरजेची नाही जेवढी ज्योतिरावांबरोबर मी सामाजिक क्रांती केली. आता मी दानपट्टा चालवत होतो हे सांगण्यापेक्षा, मी शस्त्र चालवत होतो यापेक्षा आता शास्त्राची गरज आहे, विज्ञानाची गरज आहे हे लोकांना सांगतो. 4 दिवस मी आणि मुक्ता निबंधावर चर्चा करतो. मुक्ता मला एक प्रश्न विचारत होती, मी एक उत्तर देत होतो आणि सकाळीच ती विश्रामबाग वाड्यामध्ये निबंध वाचायला गेली. तिचीच मी वाचतो. हे मुक्ता बघा तिच्या चेहऱ्यावर काय आनंद आहे. हे मुक्ता ये नाच हस तिकडे माझ्याकडे आली. म्हटलं मुक्ता कसा झाला निबंध? मुक्ता म्हटली मी आज सकाळी निबंध वाचला तर सावित्रीबाईंनी माझे पटापटा मुद्दे घेतले, ज्योतिरावांनी तर मला उचललं. म्हणजे हा मग मेजर कॅन्डी पण खुश झाला माझं भाषण ऐकून. मी म्हटलं मुक्ता तू तर मराठीमध्ये निबंध म्हणता आणि मेजर कॅन्डीला काय 2 लोकांना तशी मुक्ता म्हटली वाचता भारतातील पहिली महारामांची शाळा ही नुसती मराठीत नाही तर ज्योतिरावांनी इंग्लिशमध्ये काढली. शाळेमध्ये मुलं यावी म्हणून त्यांना पगार देणारे ज्योतिरावे. मी काय त्यांच्या समोर मराठीत बोलले नाही, मी तो निबंध इंग्लिश मध्ये बोलला. तू इंग्लिश मध्ये बोलली मुक्ता? हे मला एखादं वाक्य सांग ना. तशी मुक्ता म्हणाली, मी माझ्या निबंधात म्हटलं इफ ओनली ब्राह्मण राईट टू रीड द वेदास देन व्हॉट इज आवर होली बुक, व्हॉट इज आवर रिलिजन बुक. वेद वाचण्याचा अधिकार तर त्या ब्राह्मणांनाच आहे, तर आमचा धर्मग्रंथ तशी मुक्ता म्हणाली. मी चांगले त्यांनी आम्हाला खाऊ दिला, खेळणी दिली, चॉकलेट दिलं. मुक्ताला म्हटलं मुक्ता तू त्यांची खेळणी घेतली? मुक्ता खरं सांग, तू त्यांचा खाऊ घेतला? मुक्ता तू त्यांचं चॉकलेट घेतलं? खरं सांग मुक्ता. तशी मुक्ता म्हणाली, अहो वस्ताद, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्याची प्रामाणिक सेवा करणाऱ्या घराण्याची, साळवे घराण्याची मी अवलाद आहे. मी कोणाचं चॉकलेट कसं काय घेईन? वस्ताद, मी चॉकलेट घेतलं नाही, मी खेळणी घेतली नाही, मी खाऊ घेतला नाही. उलट मी मेजर कॅन्डीला म्हटलं की आम्हाला धर्मग्रंथ नाही, आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला जगभरातल्या विद्वानांची पुस्तकं द्या,
आणि ते पुस्तकं ठेवण्यासाठी ग्रंथालय द्या. वस्ताद, मी ग्रंथालयाची मागणी केली वस्ताद. मी त्यांचं चॉकलेट नाही घेतलं वस्ताद. असं म्हटलं खरंच तू साळवे घराण्याची लाभा बघा लोक हो, माझ्या मुक्तानं कोणाचं चॉकलेट घेतलं नाही. ती म्हणते आम्ही धर्म नसलेली माणसं आहे, कुठल्याही धर्माला भरली नाही. हात जोडून विनंती, कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नका. लोक तुम्हाला माझ्या कार्याबद्दल त्यांना काही घेणं नाही, त्यांना फक्त तुम्हाला धर्मात अडकवायचं आहे. आणि माझी मुक्ता करणे आम्हाला धर्म नसते. मुक्ता मला म्हणाली वस्ताद हा असा अमानवी धर्म आहे, तर आज ना उद्या पुढे कोणीतरी युगपुरुष येईल आणि हा अमानवी धर्म जाळून टाकील आणि मानवतेचा तेव्हा मी म्हटलं बरोबर आहे. पण जेव्हा युगपुरुष मानवतेचा धर्म देईल तेव्हा आपल्या लोकांनीही त्याच्या मार्ग जायला पाहिजे. म्हणून सांगतो रामायण महाभारत याची कशी तुम्ही पारायण करता तशा मुक्ताचा निबंधाचा मुक्तायन करायची. मुक्ता प्रलोभनाला बळी पडली नाही. शाबास मुक्ता. तिथे मुक्ता होती ना आता, मुक्ता होती ना आता. हो दादा, ती म्हणाली ना आम्ही धर्म नसलेली माणसं आहे. कुठे गेली मुक्ता? हे बाबा लो, हे मला नका शोधू दे. मी कुठल्या स्मारकात नाही, मी कुठल्या मातीत नाही, मी आहे फक्त मुक्ताच्या निबंधात. माझ्या मुक्ताला शोधा बाबा. अरे माझ्या काळजाचा तुकडा आहे. माझ्या मुक्ताचा निबंधच तुम्हाला तारणार आहे, नाहीतर तुम्ही पुन्हा एकदा तुला म्हणाला हे माझ्या मुक्ताला शोधा ना. माझ्या मुक्ताला दडून तर नाही ना ठेवलं. हे माझ्या मुक्ताला बाहेर काढ आहे. माझ्या मुक्ताला पाहिलं. हे मुक्ता, माझे